झाला बाय चिकुल थापून झाला झाला तुमचा झाला का? तुम्ही सकाळी किती वाजता उठला होता? हा 3:30ला उठला होता का? बया 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 लवकर झाला की मग चिकुल लवकर झालं. आंघोळ ही झाली का? आंघोळ पाठच करता बघा. बया आंघोळ करून चिखलाला गेलतो मग बघा शेजारणीनं आंघोळ करून पहाटे 3 वाजता चिकुल थापून म्हणजे पहाटे 3 वाजता गेली होती चिखलाला. त्यांचा बी आत्ताच झालाय. आता त्यांना काढले ते भांडी कुंडी बाहेर घासायला. आंघोळ हे ते झाले. आता त्यांचा निमा स्वयंपाक बी झाला असून झाला का स्वयंपाक? स्वयंपाक ही ते झाला केला सगळं झालं बघा. त्यांचं झालं. आता खात्यान पेत्यानं वाहतुकीला जातील. आता आमचं कसं आहे का आता तिकडं दाखवाय गेले असते पण भाऊजीनं काय केलंय माहिती आहे का? ही जाऊ द्या आता तिकडलं. तर मी पण आताच बघा हातपाय तोंड धुतलं. आता वाजलं ते दुपारच्या 11:30. आताशी चिखल झाला. 2 इटा डबल लावलं होतं. भाऊजी गेलं तर मटण आणायला. आज मंगळवार आज पण मटण खावा म्हणलं. तर चिखल झाला. मग मी इकडं आले मटण हे कापून दिलं. ताईना टाकायला लागली शिजायला. आणि इथं पाणी तापलेलं आहे. लेकरांच्या झाल्या आंघोळ्या. आता हे माझं पाणी तापतंय. बघू आता स्वाती कधी आंघोळ करते. स्वातीवर हाय सगळा खेळ. काय बाई भटी म्हणले की मला नको नको वाटायला लागलं या. लय वर्ष काम केली बाया दुनियाची. आला बघा आम्हाला फोन चिंचवडच्या ताईचा फोन आला होता ना. मग घेतला फोन. मला जायचंय आंघोळीला. माझं तापलंय पाणी. तर हा बघा ही सकाळी लेकरांना पंजे ही केलं. तर हा बघा इकडं भाऊजी जेवढा भुसा टाकला का ना आता ह्यानं दशीवर टाकला भुसा. जेवढा भुसा टाकला ना तेवढी माती आता दोन्ही कोपरा धरल्या. तर तेवढं सगळी माती आता अलीकडे ओढून घेणार आहेत. म्हणजे ही एवढी आहे का ना तेवढी सगळी माती जेवढा भुसा टाकलेला दिसतोय ना तेवढी सगळी काढून घेणार आहेत. मग त्याचा आळा बनवणार आहे ते. तर कारभारी कुठं तर गेलं होतं. नाना मला तिकडं हाक मारत होतं पण फोन चालू असल्यामुळे मी गेलीच नाही तिकडं. छोकलीच्या बापानं सगळं काम मला म्हणजे भटीतलं काम असायचं. पण चिकुल झाला का ना मी स्वयंपाकाला गुतायची. पण असं छोकलीच्या बापानं मला कधी माती वडायला लावली नाही. स्वाती किती भाऊजीची माया करते. मला कमेंट बी आल्या त्या की स्वाती किती कष्ट करते आणि राधी नुसता त्यांचा जीव घेते. किती नवऱ्याला काम करू लागते. तिचा नवऱ्याला दिला का ना फुलासारखा सांभाळतो म्हणून ती नवऱ्याला तेवढा जीव लावते. आमचा नवरा दारू पिऊन आम्हाला कुत्र्यावाने हानितो म्हणून का ना मी माया नाही लावत. त्या दशीत ना त्या चिखलात तोंड खुपसू तर हाणत होता की. तेव्हा एक व्हिडिओ काढायची फॅशन नव्हती. तेव्हा जर असतं ना तर मग कळलं असतं सगळ्यांना. म्हणून तर एवढं मोठं डेहरी सुटली की. हा सुकासुकी सुटली या. हा मला बघवत नाही तुमचं. आता काय तुम्हाला काय तेल आपू परत त्याला ते काय म्हणतात हो तसलं बिटको आणून पाजू का? ग्राब वॉटर काय पाजलं तुम्ही मला? ग बस आहे बया. नाही कशाला इकडे लावून दिलाय हो तिथंच घेऊन बसायचं तर. हा लय करायला लागते खरं बोलल्या. त्याला तर काय गांड बी नाही तोंड बी नाही. कशाला तिकडे दिलं लावून ती? काय म्हणताय? हा काही भटीची मालक आहे ती. सगळी कामगाराची काम ह्यांना केल्यावर कामगाराला कशाला ठेवले ती? या कामगार झोपायला ठेवले ती झोपते ती रोज 8-3 वाजत. तर आता इजुळणं झालं की नाही म्हणते ते आम्हाला काय होत झोपतो आता. म्हणून तुम्ही काम करता होय. आता काय केल्याशिवाय भाग आहे का? नाही हा काही तर नानानं टाकला कोळसा आणून. आता ह्याच्यामध्ये कोळसा भरायचा आहे का? आता माझ्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही जुनं होतं तेव्हाच बघितलं. नवीनच तुम्हाला दाखवते मी कोळसा कसा भरायचा. ही कोळसा आहे का नाही ही जाळे आहे. ह्याच्यात का नाही असं सगळं हाताने भरावं लागतो. या करते थोडी ह्यांना मदत. अजिबात सापट सांड ठेवायची नाही. एकामेकाला कोळसा चिकटला पाहिजे असं भरायला लागतोय कोळसा. उलट त्या ऊस तोडीपेक्षा का नाही भटीची काम लय चांगली. कुणाला का नाही काम नसलं तर त्यांना या. हे तर नानाला सांगते मी ह्यांना का नाही 10-5 रुपये वाढवून द्या. ही तर एक नवीन फॅशन आहे बघा. सकाळ सकाळ मालकातर्फे चहा असतो या.
नको मला पास्ता आणि बिस्ता जरा तिखट नाही केला आता नको माझं तोंड आलंय मग पट काढ लागतं का काय हा नानाला पट भरू लागते की तेवढीच मया करते नानाची बरं खावा थोडा माझं पाणी तापलं का बघ आम्ही चिखलामध्ये होतो का नाही तर आम्ही खात पितच नव्हतो सगळं काम आवरलं माझं ते टायमिंगच तीच सवय लागली मला बरोबर 1 वाजता जेवण करायचं 2 वाजता वाहतुकीला लागायचं तसं तर आमची ती भट्टीची मालकीन पण लय चांगली होती बरं का ते मग कधी माझा इसाळ पण करत नव्हते काय नव्हते पण एक काम होतं बघा माझा चिकून लवकर झाला की ती 4 जण थापाय असायचे ना आम्ही 2 जणच त्यांचं भांडणच लागायचं माझं लवकर चिकूल झाला की आणि सगळ्याच्या अगोदर ती यायची थापायला आणि आमचा टाइमच असायचा 7-8 वाजता आमची पूर्ण झोप व्हायची कष्ट हे सगळ्यांनाच करायला लागतं बिगर कष्टाचं आयतं फुकट कुणाला येतंय है का नाही पण मला आता ती सवय मोडली ना बरेच दिवस झालं त्यामुळे थोडंसं हात दुखला सकाळी पण हात दुखला चिकूल थापताना आणि पहिली गोष्ट तर मी 4 इंची कधी थापलीच नाही ठोकळा इटच थापला ते सुरुवातीला इथं पण मला इटाळ भरायला नाही आलं झेपलं पण नाही पण भरलं तसंच मग हे असं का नाही जेवढं जास्त होईल तसं असं पुढं पुढं फेकायचं हा बघा जाऊ माझी किती मया करायला लागली यार खावा थोडा पास्ता हे झिंग आणल्यात आहे बघा प्लास्टिकचं झिंग मैद्याचं नाना खायचं का नाना खाऊन पिऊन येत असतील नाही सगळ्यात सुके म्हणलं तर नाना किती सुके आहेत बायकांना अजिबात काम सांगत नाही ते आमचा नवरा जरा माणूस बसला की लगेच चालूच होतंय त्यांचं ते बघा ते नानाचा घ्या आदर्श काहीतरी बायको त्यांची घरी हा आणि ती इथं येऊन पाट्या वाहत्यात कोण त्यांना मालक तर म्हणून का त्यांचं ऑपरेशन झाले मग ते घरी यायचं ना तर इथंच असते की सारखी सीजन मध्ये पण एवढा जाच करत असतील का तुम्ही इथं नसताय बघायला अहो त्या मोबाईल मुळे तर तुमचं चांगलं झालं नाही तर अजून कुठल्या तरी बटीवर कुठल्या तरी कोपऱ्यात कुजत बसला असता या हो का खरं आहे का नाही म्या मोबाईल हातात घेतला म्हणून ह्यांचं चांगलं झालं या तेव्हा घरदार ही ती भेटलं या गाड्या घोड्या आयतं सगळं भेटलं नाहीतर बटीवर अजूनपर्यंत का नाही घरदार ती भेटलं नसतं गाडी घोडे बी भेटले नसतं काहीच नसतं तर चला घेते मी खाऊन पास्ता